नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. रामकृष्ण हरी माऊली. दिंड्यांचा पुण्यात 2 दिवस मुक्काम पार पडला आणि मग काल सकाळी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पंढरपूरकडे पुढं मार्गस्थ झाल्या. या 2 दिवसाच्या पुणे येथील मुक्कामात पालखीबरोबर असणारे जे लाखो भाविक होते त्यांचे वेगवेगळ्या प्रकारची सेवा पुणेकर दरवर्षी करत असतात. यावर्षीही केली. त्यातही अनेक सामाजिक संस्था, आरोग्य संस्था या वारकऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे आरोग्य तपासणी करतात आणि त्यांना औषधं पण देतात. त्यांच्यावर उपचार करण्याचंही असेल तर उपचार पण करत असतात. त्यामुळं या जवळपास 2 आठवडे चालणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मग पुढं जास्त त्रास जाणवत नाही, कुठला आजार जडत नाही किंवा कुठल्या दुखण्यामुळे ते परेशान होत नाहीत. पुणे म्हणजे महाराष्ट्रात कार्यरत असलेली आंतरभारती ही या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे वडगाव बुद्रुक येथे वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचं शिबिर लावण्यात आलं होतं. या इथं जवळपास 500च्या आसपास वारकऱ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. अनेकांना मग या संस्थेनं औषधं दिली. काहींवर जुजबी उपचार पण करण्यात आले. आमच्या ज्येष्ठ मेहुणी पुष्पा गंदे आणि त्यांचे इतर डॉक्टर सहकारी यांनी इथं आपली सेवा बजावली होती. त्यांना संध्या या पण सहकार्य करत होत्या. दरवर्षी आंतरभारतीतर्फे वारीचा ज्या दिवशी पुण्यात मुक्काम असेल त्या दिवशी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा किंवा मावळ किंवा आदर मावळ इकडून येऊन पुढं पालखीत सहभागी होऊन मार्गस्थ होणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी ते करत असतात. महाराष्ट्र शासनाचं आरोग्य विभागाचं पण पथक या पालख्यांबरोबर पूर्ण पंढरपूर गाठेपर्यंत सोबत असतं. त्यातही शासकीय डॉक्टरांचा चमू असतो, स्टाफ नर्स असतात आणि इतर लोक पण असतात. याचबरोबर काही सेवाभावी वृत्तीनं काम करणारी डॉक्टर मंडळींची टीम पण या वारीबरोबर फिरत सतत चालत राहते. त्यांचं आरोग्यावर लक्ष देत राहते. कुठं तंबूतच आरोग्य म्हणजे दवाखाना हे केला जातो आणि वारकऱ्यांवर उपचार केले जातात. कोणी वारकरी आरोग्याच्या कारणामुळे त्याला फटका बसू नये याची काळजी अनेक सेवाभावी संस्था, सेवाभावी डॉक्टर, आरोग्य भारतीसारख्या संस्था घेत असतात. शेगावच्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव जिल्ह्यात आगमन होईल. आजचा पालखीचा मुक्काम बोरी सावरगावला होता. तिथून पालखी पुढं वडगाव इथे येईल. तिथं दुपारचा थांबा असेल आणि सायंकाळी पालखीचं आगमन
धाराशिव जिल्ह्यात होईल. पालखी बीड जिल्ह्यातून जिथून मांजरा नदी पार करून जिल्ह्यात प्रवेश करतात तिचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात येईल. पालखीचा मुक्काम कळंब शहरात असेल. कळंब शहरातील अनेक सेवाभावी संस्था, सेवाभावी मंडळी पालखीच्या सहभागी झालेल्या वारकऱ्यांचं जेवणाची, चहापानाची, नाश्त्याची व्यवस्था करेल आणि मुक्कामाची पण व्यवस्था करेल. या दिंडीबरोबर ही शेगाव येथील गजानन महाराज सेवा संस्थांचं एक आरोग्य पथक या पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असतं. कळंब येथीलही अनेक डॉक्टर लोक मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करत असतात. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्या ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.